डेंजर आहे ते पोरं. तो खेकडा घेऊन चाललाय. दाखव बेटा हातात खेकडा आहे तुझ्या. रोज पकडतो का? प्रॅक्टिस हे बघ, त्याला प्रॅक्टिस आहे खेकडे पकडायची. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, साखर शिंपाची होणार. नमस्कार मित्रांनो, मी सूरज. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत असलेला निसर्गरम्य वातावरण असलेला आणि इतिहासातील सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक मानला जाणाऱ्या एका किल्ल्याला व्हिजिट करणार आहोत. मी गड्या डोंगरचं राहणार, साखर शिंपाचं होणार. तर मित्रांनो, मी आता कामशेतच्या पुढं पोहोचलोय. आम्ही लोणावळ्याचा म्हणजे मुंबई पुणे हायवेचा तो घाट क्रॉस केलेला आहे. आणि जर कोणाला लोहगडाला जायचं असेल तर त्यासाठी 2 वे आहेत. कोणी मुंबईहून येऊ शकतं आणि पुण्याहून येऊ शकतं. आणि पुण्याहून 65 किलोमीटर अंतरावर लोहगड आहे. आणि तुम्ही कामशेतच्या पुढं गेले की पुढं जाऊन मडवली स्टेशन आहे. मडवली स्टेशनच्या आतमध्ये म्हणजे हा जो लोहगड आहे हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात येतो. आणि अतिशय सुंदर असलेला इथला परिसर आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही इथून रस्त्याने येणार तुम्हाला खूप छान छान परिसर बघायला मिळेल. डोंगर बघायला मिळतील, घरं बघायला मिळतील, छान छान असे रिसॉर्ट असतील. तर तुम्ही खूप एन्जॉय करणार. आणि लोणावळ्यापासून अगदी 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेला लोहगड आम्ही तिथंच चाललो आहे. आम्ही आता इथं रस्त्याला उभं आहे. आम्हाला चहा प्यायची ह्या हॉटेलला. आम्ही आता चहा पिऊ आणि मग चहा पिली गेली की पुढं परत आमच्या सरांनो आम्ही आता चहासोबत वडापाव पण घेतलेला आहे. पूर्ण फॅमिली आमची आलेली. चहा आणि वडापाव आम्ही खाणार आहे. आता आम्ही आता वडापाव खायला थांबलो आणि भाऊ बघू शकतो. भाऊ गाडीवर झोपला होता, आत्ताच्या सुटलेला आहे. आणि त्याला त्याच्या हातून चिप्स घेऊन दिले, कुरकुरी घेऊन दिले, पोंगे घेऊन दिले. तर भाऊ आपलं पोंगे खातो आहे. आमचा आता वडापाव वगैरे खाल्ला गेला, चहा वगैरे पिली गेली की आम्ही पुढच्या सफरला निघू. हा मित्रांनो, आम्ही आता मळवलीला पोचलो आहे. आणि इथून पुढं आता आम्हाला परत लोहगडाकडे जायचं. विसापूरगड पुढं लागेल. आणि तुम्ही लोहगडावर येताना एक दक्षता घ्या, इथं रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. आणि त्यामुळे आम्हाला खूप फिरवून असं यावं लागलं. तर ते फिरून आम्ही इथं मळवलीला पोचलो आहे. आता पुढं लोहगडवाडी एक गाव आहे, त्याच्या पुढं आम्हाला लोहगडावर जायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मागे हा डोंगर व्ह्यू खूप छान आहे. आणि खूप छान असा परिसर आहे. आणि खूप छान पद्धतीने इथं फुटपाथ पण केलं आहे त्यांनी आता डेव्हलप नवीन. तर लोकांना चालण्यासाठी आता जस्ट भाजी गावात पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकताय माझ्या मागे शिवरायांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती इथे. तुम्ही बघू शकता आम्ही भाजी गावाच्या जस्ट थोडं पुढे आलो आहे. आणि त्या अतिशय सुंदर असा धबधबा त्या साईडला आहे जो मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये दाखवला. आणि या इथं तुम्ही बघू शकता भाजी लेण्या आहेत. इथून वर गेले तुम्ही थोड्या अंतरावर तुम्हाला वरती भाजी लेण्या बघायला मिळतील. आणि आपल्याला आता इथूनच थोडं पुढे जायचं आहे लोहगडाकडे. आम्ही लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. आणि तुम्ही बघू शकताय आम्ही मागून तुमच्या गड दूर येतो, जरा दिसणार आणि धुकं खूप वाढलं आहे. इकडं पार्किंगची सुविधा प्रोव्हाइड केलेली 4 व्हीलरला आणि 2 व्हीलरला. पण आज संडे विकेंड असल्या कारणामुळे खूप गर्दी वाढली. तर आम्ही त्या पलीकडच्या साईडला आमची 2 व्हीलर पार्क केली आणि आम्ही आता लोहगडाच्या दिशेने वरती चढतो आहे. चढायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सारे स्नॅक्सची दुकानं पण आहेत. आणि आता आम्ही पुढं वाटचाल चालू आणि खूप सारे माकड पण इथं अवेलेबल आहेत जे त्यांच्यापासून सावधान राहा. जो कोण लोहगडावर येईल ते माकडांपासून सावधान राहा. माकडं किती आहेत ते माकडांपासून सावधान राहा. ते बघा बुट्टे खायला आले इथं. तुमचा मोबाईल पर्स सगळं व्यवस्थित घ्या. आमचा किशू दादा तिथं आहे, ताई आणि जिजू तिथं उभे आहेत. आम्ही आता खूप वरती चढतो आहे. आम्ही आता वरती चढतोय. हे बघा स्नेहल माझा भाऊ पण होता त्याच्या पायांनी चालतोय, स्टेप्स चढतोय. महाराष्ट्रात खूप सारे गडकिल्ले तुम्ही बघितलेले असणार, पण शिवनेरी आणि लोहगड हे 2च गडकिल्ले असे इथं भरभरून पायऱ्या दिलेले आहेत. आणि आजही
एवढ्या वर्षाचा तावतूच आहे पडलं का घे ओके. सो 2000 वर्षाचा इतिहास आहे लोहगडाचा आणि या 2000 वर्षामध्ये खूप सारे राजघराण्यांनी इथं राज्य केलं आणि इथं सातवाहनाने राज्य केलं, राष्ट्रकूतांनी राज्य केलं, यादव घराणे होते, देन चालुक्य घराणे होते, त्याच्यानंतर निजामशाहीने राज्य केलं, त्यानंतर आदिलशाहीने राज्य केलं आणि 1648मध्ये महाराजांनी आदिलशाहीकडनं हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. त्याच्यानंतर 1670पर्यंत मुघलांनी याच्यावर राज्य केलं आणि 1670मध्ये महाराजांनी सुरतेची मोहीम जी होती त्याच्यामध्ये मुघलांकडनं हा किल्ला परत त्यांच्या ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर असं म्हणतात की जो खजिना त्यांनी सुरतेच्या मोहीमध्ये लुटला होता तो सगळा खजिना त्यांनी इथं ठेवला होता. म्हणून अतिशय इतिहासातील सर्वात सुंदर असलेला हा गड किल्ला आहे. इथं तुम्ही अवश्य भेट द्या आणि जो इतिहास मी तुम्हाला सांगितला याच्यात अजून भरपूर काही सांगण्यासारखं आहे, पण मी आता इथं थकलो आहे का की खूप छान. आणि आज वीकेंड असल्या कारणामुळे खूप सारी गर्दी इथं पडलेली. इथं ते तिकीट घर आहे, जिथून ते गेलेले आहेत तिकीट घरात तिकीट घ्यायला. थोडं नंतर आम्ही चढलेलो आहे 100-150 मीटर आणि इथं लगेच वरती चढल्यावर मला तिकीट घर दिसतं आहे. इथून तिकीट घ्या. मी डायरेक्टली व्हिडिओ काढत आता पुढे आलो आहे. आता मी परत बॅग जातो आणि तिकीट कॅरी करतो. त्यामागे तुम्ही बघू शकता हे तिकीट घर आहे. इथून आता आमचे जिजू गेले तिकीट घ्यायला. तिकीट घेऊन आल्यावर आम्ही आता तिकीट घेतल्यानंतर थोडं पुढे जाऊ आणि इथं पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल पहिलाच दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा. तिथं गेल्यावर तुम्हाला मी दाखवलेच. तुम्ही बघू शकता पोरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा करत येत आहे. चला लवकर. छत्रीमध्ये उभा भाऊ वरती बघ एकदा बघ. आणि हा बघा आज ज्याला कुठेही घेऊन जा रिकामी कामच करतो. तेवढा पाऊस सुरू झालेला आहे तरी त्याला त्याचं खेळणं बंद होत नाही. हो इकडे बघ वरती अनु इथं बघ. मित्रांनो थोडंच वरती आलो आहे आणि पाऊस सुरू होऊन गेला आहे. पण तुम्ही बघू शकता अगदी छान हो. काय पडतोय बेटा काय पडतोय पाऊस काय पडतोय पाऊस काय पडतोय हो. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आता गणेश दरवाजापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. हा पहिलं प्रवेशद्वार आहे आणि अतिशय सुंदर असलेलं आहे प्रवेशद्वार आहे. तर तुम्ही बघू शकताय दरवाजाच्या या गणेश दरवाजाच्या कडेला दोन्हीकडे गणपतीची मूर्ती आहे बघा आणि अतिशय सुंदर असलेला लाकडी दरवाजा. गणेश दरवाजाला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा गणेश दरवाजा आणि दरवाजाच्या दोन्हीकडेला गणपतीची शांती मूर्ती केलेली आणि इथं बघू शकता लोक जी सळ्या आहे ती लावल्या आहेत ज्या दुश्मन होते त्यांच्याबद्दल वाटण्यासाठी. दरवाजाला मस्त अशी लोखंडी स्टाईल्स दिलेली आहेत जेणेकरून दुश्मन जेव्हा हल्ला करेल तेव्हा दरवाजा एकदम मजबूती दाखवेल आणि खूप राहत नाही. आता आपण गणेश दरवाजा पुढे जाऊया. गणेश दरवाजाच्या आत तुम्ही जसे प्रवेश करता तुम्हाला शिवकालीन तोफा बघायला मिळतील. तिथं 3 तोफा ठेवण्यात आलेल्या आहे आणि इथं छोटे छोटे जे शिलालेख पण बघायला मिळतील. तिथं कोरीव काम केलेलं आहे त्या साईडला आणि पलीकडे इथे एक असा रूम त्यांनी क्रिएट केला आहे की जेव्हा कोणी आपल्यावर हल्ला करेल तर त्या हल्ल्यापासून ते बघू शकतो. इथं हे छोटे छोटे जे होल केलेले आहेत हे याच्यासाठी केले आहेत की जेव्हा लढाया व्हायच्या दुश्मन त्यांच्यावर हमले करायचे तर इथून ते बघू शकत होते आणि त्यांच्या प्रत्येक चालीरीतीवर इथून त्या शिवकालीन मावळ्यांचा डोळा असायचा. आदेश लिहिला आहे की इथं दरड कोसळण्याचा शक्यता आहे म्हणून पर्यटकांनी सावधानी बाळगावी आणि पायऱ्यानं चालत असताना इथं पायथुरा जे आहेत त्या निसटत्या असतात. तेवढं हे भाऊ बहिणी आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.
अगदी सुंदर अशा प्रकारे आपण घोषणा केलेली आहे. आणि आता आपण पुढच्या वाटचालीस पुढं जातोय. तुम्ही बघू शकता की पर्यटक इथं आलेले आहेत. बघू शकता खाली ज्या शिवकालीन तोफा ठेवलेल्या आहेत. इथं आधी अजून एक तोफ होती जी तुकड्यांमध्ये ठेवलेली होती. ती छोटी दिसायची पण तिचा जो तुकड्याचा छोटासा भाग इथं ठेवलेला होता आणि तो आता कुठेतरी दुसरीकडे नेण्यात आलेला आहे वाटतं. तो पण लोहगडावर फिरण्याचा आनंद घेतोय, ट्रेकिंगचा आनंद घेतोय. 2000 वर्षाचा इतिहास असलेला हा गड आहे. पण अजूनही या दरवाज्यांना गंध लागलेला नाही, इथं उडी लागलेली नाही. खूप सुंदर अशा प्रकारे यायचे. तर त्या काळचे जे कारागीर होते त्यांनी खूप छान प्रकारे दरवाजे कन्स्ट्रक्ट केलेले होते. ते तुम्हाला पाहायला मिळतं इथं. बघू शकता किती छान पद्धतीने पाणी इथं पडतंय खाली. आमच्या बाबूला घेऊन मी आता चढतोय आणि व्हिडिओज पण कॅप्चर करतोय. छान व्हिडिओ तिथं येत आहे. खूप गर्दी आज वीकेंड असल्यामुळे खूप सारे पर्यटक इथं लोहगडावर ट्रेकिंग करण्यासाठी आलेले आहेत. लोहगडाला लोहगड नाव यासाठी पडलेलं आहे की या प्रत्येक दगडाच्या आतमध्ये त्यांनी लोहाची स्ट्रीप वापरली, लोखंडी स्ट्रीप वापरली. म्हणून हा जो गड आहे हा खूप मजबूत आहे. मित्रांनो आपण आता धान्यकोटी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. गडावर हे धान्यकोटी म्हणून एक छोटासा असा रूम आहे. त्याला काकीसारखं पण एक स्ट्रक्चर म्हटलं. त्याचं पाणी आहे. बघू शकता या पाण्यामध्ये किती स्वच्छ असलेलं हे पाणी आहे. तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यात बिकॉज अंधार असल्यामुळे दिसत नाही. आणि संपूर्ण पाण्याने भरलेलं आहे. अतिशय सुंदर. त्या काळी जे शिवकालीन लोक होते किंवा सातवाहन असतील, चालुक्य असतील, यादव घराणे असतील, त्या काळातले लोक धान्य साठवून ठेवायचे. आणि ही छोटी पाण्याची टाकी पण म्हटली जायची त्या काळात. तुम्ही बघू शकता समोर जे दगडांचं स्ट्रक्चर आहे ते आजही 2000 वर्षापासून हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. परंतु हे जे दगडाचं स्ट्रक्चर आहे हे आजही जसं तसं आहे. भरपूर किल्ल्यांवर तुम्ही जात असताना तुम्हाला तिथं दिसत असेल की चुना वापरला आहे किंवा चुना आणि गुळचं मिक्सचर वापरलेलं असतं. पण या गडावर फक्त लोखंडी स्ट्रिप्स वापरल्या आहेत प्रत्येक दगडाच्या कनेक्टिव्हिटीसाठी. आणि म्हणून हे आजही हा लोहगड जो आहे एकदम मजबूत आणि तंदुरुस्त असा किल्ला आहे. मित्रांनो आता जस्ट मी हनुमान दरवाजाकडे पोहोचलो आहे. आपण खालून येताना पहिल्यांदा आपण गणेश दरवाजा बघितला, नारायण दरवाजा बघितला आणि आता आपण हनुमान दरवाजाकडे पोहोचलो आहे. आणि आता आपल्याला इथून वरती चढायचं. जस्ट हनुमान दरवाजा क्रॉस केलेला आहे. आई जिजू ही बाई काय नाही येईल इकडे हळू 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 हळू. हा बघा हनुमान दरवाजा क्रॉस करून आता वरती चढलो आहे. आणि माझ्या मागे ते बघू संपूर्ण धुक्याची चादर अशी पसरलेली आहे. सह्याद्रीवर असं वाटतं की पूर्ण धुकं झालेलं आहे. सह्याद्रीने ओढलेली ही धुक्याची चादर आपल्याला दिसते. आणि इथून तुम्हाला खाली काहीच दिसणार नाही. संपूर्ण परिसर जो खालचा घरं असतील, व्हेकल्स असतील, काहीच इथून दिसत नाही. जे सुंदर असं वातावरण. रिमझिम पाऊस चालू होता मगाशी पण आता बंद पडलेला आहे. आणि इथून आता पुढं आम्ही गडावर किल्ल्यावर चढतो आहे. आणि चढून आपण जसं आपण चढू तसंच तुम्हाला शिवकालीन सभागृह बघायला मिळेल. मित्रांनो मी शेवटच्या दरवाजाला पोहोचलेलो आहे. शेवटचा दरवाजा म्हणजे महादरवाजा तुम्ही बघू शकता. याचं जे स्ट्रक्चर आहे सेम गणेश दरवाजासारखं आहे. यालाही त्या लोखंडी स्ट्रिप्स अशा लावलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या साखळ्या बसवलेल्या आहेत. आणि या दरवाजाच्या दोघी कडेंना तुम्ही बघू शकता हनुमंताच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या. इथं पण हनुमंताची मूर्ती हनुमंताची मूर्ती. तर चला आता या महादरवाजातून आपण किल्ल्यावर एंट्री करूया. महादरवाजा क्रॉस करताना केल्याचबरोबर तुम्हाला इथं दिसेल लोहगडाची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं यांनी या बोर्डवर दिलेली. तुम्हाला मी लास्टला दाखवलं असेल महादरवाजा आहे. बट इथं एक त्यांनी गडबड केलेली. तो महादरवाजा नसून हनुमान दरवाजा आहे जो लोहगडाच्या सगळ्यात वरचा दरवाजा म्हटला जातो. आणि तुम्ही बघू शकता हनुमान दरवाजा म्हणजे जसे तुम्ही वरती येतात जो की शेवटचा दरवाजा आहे. तर इथं एक मकबरा आहे आणि मकबऱ्याच्याच शेजारी तुम्ही शिवकालीन सभागृह पण बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 1970 मध्ये डेव्हलप केलं गेलं होतं. इथं तुम्ही अनुभवू शकता की तुम्हाला
बघू शकता महाराज इथं त्या खाली जे सभा घेत असणार तर त्याचा तुम्हाला अविस्मरणीय अनुभव बघायला मिळतोय. आणि गुजबम्स येतात इथं, तुमच्या अंगाला काटे येतील. तुम्ही विचार करून महाराज बसलेले आणि तुम्ही त्यांची सभा ऐकताय. तर हा अनुभव एका मावळ्यासाठी आणि मराठा लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही पण इथं गडकिल्ल्यावर आल्या तुम्हाला दिसेल सभागृहात जे खूप शिवकालीन काळातच बांधलं गेलं आहे. हे कुठलंही सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यातल्या लोकांनी बांधलेलं नसेल. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलं गेलेलं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं सभागृह आहे. तर तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला हे दिसेल. आता आपण या सभागृहाकडनं इथं राजा राणी महल आहे पुढे त्या साईडला जाऊया. मकबऱ्याजवळ आलेलो आहे आणि इथून बघू शकता तुम्हाला दिसत असेल इथं मकबऱ्याला 2 कबरी इथं मध्ये. किल्ल्याच्या मधोमध बांधलाय. हा मागे बघू शकता हे शिवकालीन सभागृह आहे आणि इथं त्यांनी तोफ ठेवले आहेत. इथं बघा हे शिवकालीन तोफ आहे, 3 तोफ आहेत आणि अशी अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. हिरवळ पसरली सगळे, हिरवळ आहे पावसाचं. आणि एवढी गर्दी इथं विकेंडला तुम्ही जर यायचं प्लॅन करत असाल तर या आणि मॉर्निंगला सगळ्यात लवकर निघा जेणेकरून तुम्हाला हे सगळे व्ह्यू बघायला मिळतील. आणि आता आफ्टरनून होण्यात आलेली, आफ्टरनून झालीच आहे म्हणजे 2च्या पलीकडे टाईम गेलेला आहे. आणि इतकी गर्दी बघून आम्हालाही छान वाटतं की एवढे लोक गडकिल्ल्यावर फिरायला येतात, गडकिल्ल्याचा वारसा बघायला येतात. आणि पण माझं एक सांगणं आहे, तुम्ही जेव्हा गडकिल्ल्यावर येणार तुम्ही प्लीज कचरा टाकू नका. त्यांनी इथं डस्टबिन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यांना डस्टबिनमध्येच कचरा टाका, इकडे तिकडे बाटल्या फेकू नका. नाही तर लोक काय करतात, खालून भरलेल्या पाण्याच्या बॉटल्स आणतात आणि त्यानंतर ते काय करतात, त्या बॉटल्स खाली ज्या बॉटल्स आहेत तिथंच कुठेतरी फेकून देतात गडकिल्ल्यावर. तर असं प्लीज करू नका. इथं गडकिल्ल्यावर डस्टबिन्स प्रोव्हाइड केले आहेत तर प्लीज तुम्ही त्या डस्टबिनमध्येच तुमच्या सगळ्या काही जो कचरा असेल तो प्लीज टाका आणि किल्ल्याचा वारसा जपून ठेवा. बजरंग दलातले लोक आहेत ते घोषणाबाजी करतायत, जय श्रीराम जय श्रीराम. काना त्याच्या मामांबरोबर तोप बघतोय आणि त्याला तोपीचं मत तुम्हाला दाखवतो. तोपमध्ये जाऊ आपण, तोपमध्ये काय नेमकं. अशी बोललो की गडकिल्ल्यावर कचरा करू नका आणि ह्या ज्या शिवकालीन तोफा आहेत तिथं जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. तर लोकांनी खूप चुकीचं काम इथं केलेलं आहे. या तोफमध्ये 2-3 बॉटल्स ज्या आहेत त्या हाताने अशा फसून घातलेल्या आहेत. त्या मी काढण्याचा प्रयत्न करतोय पण त्या निघत नाही आहे, त्या खूप आतमध्ये फसलेल्या आहेत. तर प्लीज कृपया असं करू नका. ज्या खाली बॉटल्स असतील त्या प्लीज डस्टबिनमध्येच टाका जेणेकरून गडकिल्ल्याचा वारसा हा जपून राहील. मित्रांनो बघू शकता तुम्ही शिवकालीन तोफेजवळ हा तोफगोळा ठेवण्यात आलेला आहे आणि अतिशय इतका जड आहे हा तोफगोळा, तो विचार करू शकता जेव्हा दुश्मनावर पडत असेल. मी आता राजा राणी महलकडे पोहोचलेलो आहे. तुम्ही माझ्या मागचा जो भाग बघताय हा राजा राणी महल आहे. अतिशय सुंदर असं स्ट्रक्चर आहे. हे बघा इथून एक स्क्वेअर आहे, इथून हा एक स्क्वेअर आहे पण त्या पलीकडे एक स्क्वेअर आहे. मग ते राजा राणी महलच्या पुढं आलेलो आहे. इथं तुम्ही घोड्यावर नाव सुद्धा घोडा पागा आहे म्हणजे हे जे तुम्हाला ठिकाण दिसतंय गडावर हे इथं घोड्यांना सुरक्षितरित्या ठेवले जायचं. जे आता सगळे घोडे इथं राहायचे त्या काळातले घोडे, जेणेकरून जर किल्ल्यावर कुठून हमला झाला तर ते सुरक्षितरित्या राहतील, त्यांना काहीच नुकसान पोहोचणार नाही. असे हे घोड पागा यांना म्हणतात, घोड्याची पागा. कोणी आहे का इथं? कोणीच नाही. आता आपण जरा आतमध्ये एंट्री करूया. इथं कोणीच नाही, बघू शकता. इथं त्यांना चारा पाण्याची सगळी सोय करून दिलेली होती. सगळे घोडे इथं त्यांनी बांधलेले असायचे त्या काळात. अतिशय सुंदर असा घोड्याचा पागा आहे. नाही मागे जो बघितला तो घोड्याचा पागा होता आणि या साईडला छोटंसं पाण्याचं कुंड केलेलं आहे. इथे पाणी साठवून ठेवलेलं आहे म्हणजे साठलेलं आहे. आता पावसाळ्याचे वातावरण पाणी झालंच आहे. त्याखाली याचा उपयोग फक्त पाण्यासाठी होत असेल हे मी नाही सांगू शकत, बट इथं दुसऱ्या काही गोष्टी पण ठेवल्या जात असतील त्या काळात. खूप स्वच्छ असं पाणी इथं. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शुभाची होणार.
मागे मित्रांनो तुम्ही बघू शकता एक छोटीशी पाण्याची टाकी त्या काळातली, आणि आजही इथं पाणी खूप सुंदर आहे, म्हणजे स्वच्छ आहे, तुम्ही बघू शकताय. मित्रांनो आता आम्ही किल्ल्यावरील शिवकालीन हनुमान मंदिरावर आणि शिवकालीन शिव मंदिरावर पोहोचलेलो आहे. तर इथं आम्ही आता दर्शन घेऊ आणि याच्यानंतर आपल्याला इकडे हा जो दिसतोय हा भाग हा त्र्यंबक तलाव आहे. त्र्यंबक तलाव पाहून आपल्याला तिकडं 16 कोणी असलेला हा तलाव बघायला जायचं आहे, टँक जायचं आहे, पाण्याची टाकी बघायला जायचं आहे. काय करतोय? डोकर एक बेटा. जस्ट मंदिराचं दर्शन घेतलं आहे, मंदिरात शंकरजीचं आणि हनुमानाचं. आणि आता आपण तुम्ही बघू शकता इकडे पोहोचलो आहे, त्र्यंबक तलाव म्हणताय तलावाला. हा जो तलाव आहे हे सुंदर आणि स्वच्छ तलाव आहे, यातलं पाणी आज बी स्वच्छ आहे. आज आपल्याला खूप सारे व्ह्यूज कॅप्चर करायचे होते, पण आज गड किल्ल्यावर एवढं धुकं आहे तर इथं समोर काहीच दिसत नाही. म्हणजे जसं जसं पुढे चालतात 10-15 मीटरपर्यंत तुम्हाला दिसतं, त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच दिसत नाही. आता त्र्यंबक तलावाच्या पुढे आलोय आणि तुम्ही बघू शकता इथं खेकडा, लाईव्ह खेकडा बघायचं मौका तुम्हाला माझ्यासोबत. तर आमच्या चॅनलला जुडून राजा अनोख्या गोष्टी बघण्यासाठी पडतोय तो भाऊ, खाली बघता बाजूवर खेकडा आहे. बघू शकता की लोहगडावर आज एवढं धुकं पसरलंय की या धुक्यापुढे पुढचं काहीच दिसत नाही, तुम्हाला काहीच दिसत नसेल. तर आपल्याला लोहगडावर आता पुढं विंचुकडा या ठिकाणी जायचं होतं. तो लोहगडाचा सगळ्यात आकर्षक असा भाग मानला जातो, बट तिकडे जाऊ देत नाही, धुकं असल्यामुळे पुढं काहीच दिसत नाही आणि स्लिपरी सगळं. तर विंचुकडाला असं म्हटलं जातं लोहगडाचा जो सगळ्यात निमुळता भाग आहे आणि तो विंचवाच्या शेवटी आणि जेव्हा तुम्ही विंचुकड्याकडे जात असता तेव्हा तुम्हाला एका साईडला विसापूरगड दिसतो, दुसऱ्या साईडला पवना धरण दिसतं, आणि विसापूरगडाच्या एक्झॅक्ट राईट साईडला तुम्ही त्या विंचुकड्यावर बघू शकता. तिकडे एकदम समोर तुम्हाला छोटासा तिकोना फोर्ट दिसतो, बट इतकं पसरलं आहे तर मला तिथून पुढं 10 इकडे काहीच दिसत नाही. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा जो तलाव आहे या सेम तलावासारखा 16 कोणी असलेला एक तलाव लोहगडावर पण आहे. धुके असल्या कारणामुळे आपण जे 16 कोण्यांचा जे लेक आहे छोटासा तो बघू शकत नाही. त्या बोर्डवर तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागे जे आहे हा जो तुम्हाला लेक दिसतोय छोटासा, हा वॉटर हार्वेस्टिंग इथं केलेली आहे त्या काळात. तर तिथे सुंदर असा हा छोटासा लेक आहे, त्याला 16 कोणे आहेत म्हणून त्याला 16 कोणे 16 साईड स्टेपवेल असं म्हटलं जातं. तर मित्रांनो लोहगड हा एक किल्ला नसून तो शौर्याचा, इतिहासाचा आणि सह्याद्रीचा जिवंत साक्षीदार आहे. आणि जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि ट्रेकिंग यांचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही लोहगडाला अवश्य भेट द्या आणि हा लोहगड तुमच्या यादीत नक्की असला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसके ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच पुढच्या व्हिडिओला भेटू, पुढच्या वाटचालीस भेटू आणि जय शिवराय.